नमस्कार मंडळी. द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेद दीपावलीचे या शृंखलेमध्ये या अगोदर आपण 2-3 व्हिडिओ बघितले आहेत, 2-3 कलाकृती बघितल्या आहेत. त्या तुम्हाला आवडल्यासुद्धा. आज आता जी स्क्रीनवरती तुम्हाला कलाकृती दिसती आहे ती कलाकृती मी दाखवत नाही आहे, पण 1-2 मैत्रिणींनी मला मेसेज केले होते की ताई, तुम्ही कमलासनाची जी कलाकृती दाखवली त्यात ड्रॉप बीड्स यूज केले. आता त्या ड्रॉप बीड्सचं करायचं काय? दुसरी गोष्ट अशी की ही फुलं जी तुम्हाला दिसतात आहे स्क्रीनवरती, मी आणखीसुद्धा ही कशी अरेंज करायची ते दाखवते. ही 5-6 महिन्यापूर्वी मी केली होती आणि ती वेगवेगळ्या पद्धतीनं अरेंज करता येते. पण काही मैत्रिणींचं असं म्हणणं होतं की ताई, हे अरेंज केलं की होतं असं की त्याला पाय लागला की ती विखुरतात, मग याला असेंबल करून एखादी कलाकृती करता येईल का? हो, तर आज आपण तीच कलाकृती करतो आहे. एक उंबरठ्यासाठी किंवा पाटाभोवतीचा महिरप म्हणून ही कलाकृती तुम्हाला उपयोगात आणता येईल. चला करूया सुरुवात या कलाकृतीला. तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे ड्रॉप बीड्स. 15 mm आहेत हे, आणि हे 8 mm ग्रीन मणी मोती घेतलेले आहेत. बस एवढंच साहित्य आहे. त्यानंतर हा 50 नंबरचा धागा घेतलेला आहे आणि सुई. बस एवढंच साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. आपण करूया सुरुवात आता ह्या कलाकृतीला. तर ह्या कलाकृतीला सुरुवात करताना आपल्याला काय करायचं आहे की हे ड्रॉप बीड्स हे एका बाजूनी बारीक असतात, एका बाजूनी जाड असतात. तर तेवढं थोडंसं लक्ष ठेवायचं की आपल्याला कोणती बाजू बाहेरून घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी फुगीर बाजू सुईत बारीक बाजू खाली घेतली, फुगीर बाजू वर घेतली. त्यानंतर एक ग्रीन हिरवा मणी टाकला आहे. आता या दुसऱ्या मणीची फुगीर बाजू वर घेऊन सुईत टाकली आहे आणि त्याला एक आपण छान गाठ पाडून घेऊ, एक पक्की गाठ पाडून घ्यायची. आणि मग ह्या कलाकृतीला आपल्याला सुरुवात करायची आहे. ही गाठ पाडून घेते मी. ही गाठ पाडून घेतली तर ही सुई ह्या ड्रॉप बीडमधून वर आणायची आहे. वर आणायची. परत एक ग्रीन मोती टाकायचा आहे. परत फुगीर बाजू ग्रीन मण्याच्या बाजूने टाकून एक ड्रॉप बीड आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खूप सोपी आहे ही कलाकृती, पण दिसायला खूप छान दिसते, म्हणून तुम्ही नक्की प्रयत्न करा. तुमच्याकडे ड्रॉप बीड्स असतीलच. ज्यावेळेस मी ती कलाकृती केली होती त्यावेळेस सर्वांनी ड्रॉप बीड्स कुठं मिळतात म्हणून मला विचारलं होतं आणि बहुतेक जणांनी ड्रॉप बीड्स आणले असावेत. हे तुमच्याकडे अवेलेबल असतीलच, तर तुम्ही ही कलाकृती करून घेऊ शकता. हा ग्रीन मणी टाकल्यानंतर ही सुई खाली काढून घ्यायची. आता परत आपल्याला एक ड्रॉप बीड टाकायचं आहे. आता मात्र बारीक बाजू आपण त्या सुईमध्ये टाकणार आहे, कारण याच्यात सगळ्या बारीक साईड आपल्याला निमुळती साईजची आहे ती एका बाजूने आली पाहिजे, एवढं लक्ष ठेवायचं. एक परत ग्रीन मोती आपल्याला टाकायचा आहे आणि हा मोती टाकून ह्या बाजूनी ह्या ड्रॉप बीडमधून टाकून घ्यायचा. हे झाले 4. असे आपण टोटली 6 घेणार आहे. परत आपण 2 टाकून घेऊ. एक परत ग्रीन, नंतर एक ड्रॉप बीड. निमुळती फुगीर बाजू हिरव्या मण्याकडून, हिरवा मणी आला की त्या बाजूनी फुगीर बाजू घ्यायची. एवढं लक्षात ठेवलं, छोटीशी गोष्ट की पटकन येते. हा 5वा ड्रॉप बीड आपण टाकलेला आहे. आता परत ह्या ग्रीन ड्रॉप बीडमधून आपण सुई घालू आणि ह्या ड्रॉप बीडमधून काढून घ्यायची. आता आपल्याजवळ 5 झाले आहेत. आता आपण 6वा घालतो आहे. आता परत निमुळती बाजू घातली आहे पहिल्यांदा, कारण सगळ्या निमुळत्या बाजू आपल्याला एका बाजूला घ्यायच्या आहेत.
आता या ठिकाणी परत एक ड्रॉप बीड घालून ही सुई ग्रीन मणी ड्रॉप बीड आणि ही सुई आपल्याला या ड्रॉप बीडमधून काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला या ठिकाणी एक ग्रीन मणी घालून घ्यायचा आहे. ग्रीन मणी घालून ह्या बाजूनी मी सुई इकडच्या बाजूनी काढून घेणार आहे. इथपर्यंत आणल्यानंतर आता आपण ह्या ड्रॉप बीडमधून सुई परत आतमध्ये घालतोय. आतमध्ये घालून या 5 नंबरच्या ड्रॉप बीडमधून सुई टाकायची आपल्याला. ह्या ड्रॉप बीडमधून सुई टाकल्यानंतर या हिरव्या मण्यातून सुई टाकायची आणि या ठिकाणी आपल्याला 3 मणी टाकून घ्यायचे आहेत. ग्रीन 1 2 आणि 3. असे 3 मणी आपण ड्रॉप बीडचे ग्रीन मणी टाकून घ्यायचे आहेत. परत ह्याच मण्यातून ग्रीन मण्यातून सुई काढून घ्यायची. पहिल्या वेळेस तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम जाईल, पण एकदा सुरुवात झाली की मग काही प्रॉब्लेम जात नाही. तर आत्ता आपलं हे फूल या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. आता आपण काय करणार आहे, एक ड्रॉप बीड ग्रीन मणी टाकणार. ग्रीन मणी टाकल्यानंतर एक ड्रॉप बीड टाकणार. आता मात्र ड्रॉप बीड आपल्याला उलटा टाकायचं आहे. ह्या पद्धतीने उलटा टाकून आता हा जो मोती आहे ह्याच्यामधला हा जो मोती आहे ह्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची. ही सुई काढून परत ह्याच ड्रॉप बीडमधून टाकायची सुई आपल्याला. आता इथून आपल्या डिझाईनला सुरुवात होईल. आता परत सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, परत एक ग्रीन मणी, त्याच्यानंतर एक ड्रॉप बीड फुगीर बाजू. मग ग्रीन मणी घातला की त्याची फुगीर बाजू घालायची, एवढं लक्षात ठेवायचं फूल करताना. आता परत ह्या ड्रॉप बीडमधून आपण सुई टाकणार आहे आणि परत 6 मणी घालेपर्यंत सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. आता या ठिकाणी ह्या ग्रीन मण्यातून टाकून परत ड्रॉप बीडमधून टाकायची. परत एक ड्रॉप बीड घालायचा, एक ग्रीन मणी घालायचा. आता परत एक ग्रीन, एक ड्रॉप बीड, त्याच्यामध्ये फुगीर बाजू. आता असे 6 मणी 6 ड्रॉप बीड्स होईपर्यंत आपण हे कंप्लीट करणार आहे. 4 झालेत, अजून 2 करायचे आहेत आपल्याला. आणखी एक ड्रॉप बीड टाकूया आपण आणि एक ग्रीन मोती. परत एक लास्ट आता आपल्याला
ग्रीन मोती टाकायचं आहे आणि एक ड्रॉप बीड. आता या ठिकाणी एक परत ग्रीन मोती आणि एक ड्रॉप बीड. इथपर्यंत झालं आहे. आता इथे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आता काय करायचं, ही वायर फिरवून या लास्ट ड्रॉप बीडमध्ये टाकून घ्यायची. आणि एक ग्रीन मोती टाकायचा. आता ग्रीन मोती टाकल्यानंतर ह्या बाजूला जो ग्रीन मोती आपण टाकला होता त्या ग्रीन मोत्यातून सुई टाकून घ्यायची. तो मोती फिक्स होतो. आता आपल्याला परत 2 ग्रीन मोती टाकायचे आहेत. हिरव्या रंगाचे 2 मोती टाकून घेऊ आपण. परत तुमच्याजवळ ग्रीन नसतील तर तुम्ही कोणताही रंग यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. हा ग्रीन पांढऱ्याला कॉम्प्लिमेंट करतो म्हणून मी ग्रीन मोती वापरले आहेत. तुम्ही दुसरा कोणताही वापरू शकता. इथपर्यंत आपण झालं आहे. आपले 2 फुलं तयार झाले आहेत. तिसरं फूल करताना आपण काय करायचं ते परत एकदा दाखवते आणि मग सेम प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे. ह्या मोत्यातून सुई टाकून घ्यायची. सुई टाकून परत ड्रॉप बीडमध्ये, या लास्ट ड्रॉप बीडमध्ये टाकून घ्यायची सुई. आता परत काय करायचं, आपल्याला एक ग्रीन मोती घेऊन, ग्रीन मोती घ्यायचं आहे आणि ह्याची उलटी बाजू आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. हे इथे लक्षात ठेवा. हा ड्रॉप बीड त्याची फुगीर बाजू या बाजूनी असेल तर या ठिकाणी मात्र आपल्याला त्याची निमुळती बाजू घ्यायची आहे. एकदा सुरुवात झाली की मग हिरव्या मण्याच्या बाजूला फक्त फुगीर बाजू घ्यायची असते. आता या ड्रॉप बीड ग्रीन मण्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या ड्रॉप बीडमधून सुई काढा. काढल्यानंतर परत ह्या ग्रीन मोत्यातून सुई टाकायची आणि आता सेम प्रोसेस रिपीट करत पुढे जायचं. आता काय करायचं, परत ग्रीन मोती, एक ड्रॉप बीड. आता इथे फुगीर बाजू वर घ्यायची. परत सेम प्रोसेस रिपीट करायची. आपण एवढं कंप्लीट करूया आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. आता आपण 5 ड्रॉप बीड्स टाकून घेऊ ह्याच पद्धतीने. हे असे 6 ड्रॉप बीड्स मी टाकून घेतले आहेत. परत सुई या बाजूनी टाकायची, या बाजूनी टाकून ह्या ड्रॉप बीडमधून टाकायची आणि सेम प्रोसेस रिपीट करायची. आता मी इथे थांबते. तुम्हाला दाखवलं आहे. तुम्ही हीच प्रोसेस रिपीट करायची आणि या हिरव्या मोत्यातून टाकून परत 2 मणी ओवून घ्यायचे. इथे आपण थांबूया. अशी मी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते मी. ह्या पद्धतीने ती डिझाईन तयार होते. आता काही मंडळी असं म्हणतात की हे जॉईंट करायचं, या चौरंगाला पाहिजे असेल किंवा पाटाला पाहिजे असेल तर दोन्ही बाजूला जॉईंट करून घ्यायचं. पण मी ह्या मताची नाही आहे. कारण बरेचदा काय होतं की आपले चौरंग किंवा पाट हे वेगवेगळ्या मापाचे असतात आणि मग तेव्हा आपल्याला पंचाईत होते. म्हणून साईडचा भाग हा वेगळाच करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जॉईंट करायला प्रॉब्लेम जाणार नाही. वेगळा करा आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकता. जसं पाहिजे तसं अरेंज करता येईल. तर आता या ठिकाणी मी थोडंसं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता डेकोरेट करायला काय करायचं मी तुम्हाला करून दाखवते. थोडंसं याला डेकोरेट करण्यासाठी आपण ड्रॉप बीड्स घेऊया. त्याच्यानंतर एक पिवळा मोती घ्यायचा. पिवळा मोती घेऊन परत ड्रॉप बीड्स टाकायचा आणि सुईतून काढून घ्यायचा. आता या ठिकाणी एक छान गाठ पाडून घेऊ आपण पक्की.
ड्रॉप बीड्स हे थोडेसे होल्स त्याचे मोठे असतात, त्याच्यामुळे गाठ ही नेहमी पक्की पाडा. ती गाठ निसटण्याची शक्यता असते. तर ही गाठ आपण एक पक्की गाठ पाडून घेऊया. गाठ पडल्यानंतर काय करायचं, या ड्रॉप बीडमधून आपण सुई टाकतोय आणि परत एक पिवळा मणी टाकून घेऊ. परत एक ड्रॉप बीड्स टाकायचं आहे. ड्रॉप बीड्स परत फुगीर बाजू पिवळ्या मण्याच्या बाजूने घ्यायची आणि या मधल्या ड्रॉप बीडमधून सुई टाकून घ्यायची. सुई टाकल्यानंतर ह्या बाजूच्या पिवळ्या मण्यात सुई घालून या ठिकाणी आपल्याला 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत. एक, 2 आणि 3 पिवळे मणी ओवून या ठिकाणी याच पिवळ्या मण्यातून अपोजिट डायरेक्शनने सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने आता ह्या ड्रॉप बीड्समधून परत मी खाली जाते. खाली जाऊन काय करायचं, एक 6 नंबरचा 6 mm एक हिरवा मणी मी या ठिकाणी यूज केला आहे. हे थोडंसं आउट ऑफ दी डिझाईन आहे, तुम्ही केलं तरी चालतं, ऑप्शनल आहे, पण करून बघायला काही हरकत नाही. मला थोडंसं वाटलं, माझं डोकं मी माझ्या डोक्याने विचार करून थोडंसं करायचा प्रयत्न केला आहे. तर या ठिकाणी आपण हे 2 पिवळे मणी परत टाकून घ्यायचे आणि ह्या पिवळ्या मण्यातून सुई टाकून घ्यायची. आता ही सुई आपल्याला या किंवा या पिवळ्या मण्यात आणायची आहे. तर त्यासाठी आपण सुईला फिरवून घेऊ. अशा पद्धतीने याला फिरवून घ्यायची. या पिवळ्या मण्यातून सुई टाकून तर मी इथून मधल्या मण्यात सुई टाकायची आहे आणि वरच्या मण्यात सुई घेऊन यायची. या वरच्या मण्यामध्ये सुई आणायची. आता या ठिकाणी आपल्याला परत एक पिवळा मणी घालून घ्यायचा आहे. एक पिवळा मणी आपण टाकून घेऊ आणि ह्या बाजूच्या पिवळ्या मण्यातून सुई टाकून घ्यायची. सुई टाकून आपण या सुईला थोडंसं खाली घेऊन जाऊ आणि फिक्स करून टाकू. या ठिकाणी फिक्स करून टाकू सुई. धाग्याला फिक्स करायचं आहे. आता ही जी डिझाईन मी केली आहे ही ऑप्शनल आहे, ही केलीच पाहिजे असं गरजेचं नाही. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा. एरवी हा असा मैरपसुद्धा चांगला दिसतो. आता मी काही करून घेतले आहेत ते तुम्हाला अरेंज करून दाखवते. ह्या पद्धतीने पिवळा, नंतर परत एक पिवळा, लाल, पिवळा असं अल्टरनेट जर अरेंज केलं तर ते पाहायला खूप छान दिसतं. पण तुमची इच्छा असेल तर करा, नाहीतर हा मैरप असाही ठेवला तरी चालतो. तर ह्या अशा पद्धतीनं ह्याला उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही अरेंज करू शकता, देवघराच्या समोर करू शकता किंवा चौरंगाच्या भोवतीसुद्धा ही रांगोळी खूप छान दिसते. फक्त सेपरेट पार्ट करणे गरजेचं आहे असं मला वाटते, कारण प्रत्येकाच्या पाटाचं मेजरमेंट हे वेगवेगळं असतं आणि म्हणून तुम्हाला जर तुम्ही एकत्रित केलं तर काय होतं की फक्त ते चौरंगाभोवतीच तुम्हाला ठेवता येईल, बाकी इतर ठिकाणी ठेवता येणार नाही आणि मग त्याच्या बाकी पार्टचा उपयोग आपल्याला करता येत नाही. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी हे जे पिवळे आणि लाल मण्याचं जे करून घेतलं आहे, या ठिकाणी हे असं अरेंजसुद्धा करता येतं बघा. खूप छान दिसतं अरेंज. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अरेंज करून ठेवू शकता. पण ते जर जोडलं असतं तर ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला
उपयोगात आणता येत नाही, मग फक्त एकाच ठिकाणी उपयोगात आणता येते. त्याच्यानंतर ही माझ्याजवळ काही फुलं आहेत. ही फुलंसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने अरेंज करता येतात. रांगोळी म्हणून सुद्धा अरेंज करता येतं. बघा किती छान दिसते. तर अशाच नवीन कलाकृतीसाठी जे हे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळतील आणि माझ्या नवीन कलाकृती पाहायला मिळतील. अशाच नवीन कलाकृतीसहित भेटूया पुढील कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.